भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता विठ्ठल माईकला ट्रोगला नाही गेला इगो कमी करा ते करण्यांचा आवाज जास्त वाढवू नका मॉनिटरला बॉक्स लावा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी. देवाने प्रबल द्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा मानवी जीवनाची सफलता सार्थकता कशामध्ये आहे त्या महत्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग आज प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे असे स्वर्गीय बाबूरावजी पाटील गोरेगावकर उर्फ नाना. नानांच्या पुण्यस्मरणामध्ये गोरेगावकर परिवाराला नानांना देव आज्ञा झाली त्या वर्षापासून अगदी अखंड वर्षानुवर्ष भगवान परमात्माचं स्मरण चिंतन अन्नदान ज्ञानदान अनेक प्रकारचं दान हा परिवार करतो. स्वतः स्वर्गीय बाबूरावजी पाटील गोरेगावकर ज्यांना आपण आदरानं श्रद्धेनं नाना म्हणतो, तर नानांच्या हयातीमध्येच नानांनी एवढी समाजसेवेची जनहिताची कामं केली आणि तोच आपल्या वडिलांचा विचाराचा आणि सेवेचा वारसा घेऊन पुढे प्रवास करत असलेला नानांचा पूर्ण परिवार. तर या परिवाराचं स्वर्गीय नानांचं पुण्य, या परिवाराचं पुण्य, या परिवाराला मिळालेले संस्कार आणि भगवान परमात्मानं स्वतः या परिवारावर समाजसेवेची सोपवलेली जबाबदारी. तर त्यातून आज गोरेगावकर परिवाराचं हे सगळं सामाजिक स्तरावरचं वैभव, राजकारणातलं त्यांचं ऐश्वर्य, लोकांच्या मनामनामध्ये त्यांच्याबद्दलची श्रद्धा, एक आस्था आणि एक लोकांसाठी सर्वसामान्य माणसासाठी आधार असलेला हा परिवार आहे. तर नानांच्या स्मृतीमध्ये नानांच्या जीवन कार्यामध्ये त्यांनी केलेल्या पवित्र कर्मांना उजाळा वर्षानुवर्ष प्राप्त व्हावा याच्यासाठी या परिवारानं नानांच्या स्मृतीमध्ये हरिकीर्तनाचं नियोजन दरवर्षी करतात. या वर्षाची सेवा ही माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. नानांनी 1957 ते 1962 या काळामध्ये नाना विधानसभेचे आमदार, 1962 ते 1974 परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सलग 12 वर्ष त्यांनी ते पद भूषवलं. 1976 ते 1982 महाराष्ट्र विधान परिषद आमदार आणि त्यांचे चिरंजीव आपल्या सगळ्यांना ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. एक सन्माननीय व्यक्तिमत्व, समाजहितासाठी वडिलांच्या पावलावरती पावलं टाकत ज्यांचा समाजसेवेचा हा प्रवास चालू आहे असे माननीय भाऊरावजी पाटील. तर साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि साहेब सुद्धा 1999 ते 1999 पासून 2014 पर्यंत 3 टर्मचे ते आमदारपद त्यांनी भूषवलं. खरं तर राजकारणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं जबाबदारीचं काम पाहणारा हा परिवार आहे आणि अशा परिवारामध्ये स्वर्गीय नानांच्या स्मृतीमध्ये आम्हाला हा कीर्तनाचा योग प्राप्त झाला. या परिवाराच्या वतीने श्रीमान गजानन पाटील गोरेगावकर यांनी मला फोनवरती संपर्क केला. हरिभक्तपरायण नामदास महाराजांनी संपर्क केला आणि आम्ही इथे पोहोचलो. खरं तर नानांचा वारसा चालवणारे त्यांचे सुपुत्र श्रीमान भाऊरावजी पाटील गोरेगावकर आणि श्रीमान सुनीलजी पाटील गोरेगावकर हे जिल्हा परिषद हिंगोलीचे उपाध्यक्ष आहेत, हिंगोलीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे विनीत नानांचे दोन्ही सुपुत्र माननीय नामदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर आणि सुनीलजी पाटील गोरेगावकर, नानांचे नातू श्रीमान कुलदीप पाटील गोरेगावकर, रणजित पाटील गोरेगावकर, द्विज पाटील गोरेगावकर असा हा पूर्ण परिवार. आणि सुनील पाटील गोरेगावकर हे हिंगोलीची जिल्हा परिषद जे आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत. रणजित पाटील गोरेगावकर अध्यक्ष छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
या परिवारानं दरवर्षी खूप भव्य स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन करतात. जवळपास 40-50 खेड्यावरनं लोक नानांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नानांच्या प्रत्येकावर काही ना काही एक मदतीचे ऋण आहेत. अगदी त्या गोष्टीची आपल्या अंतःकरणातून अभिव्यक्ती करण्यासाठी सगळी मंडळी इथे जमा होतात. याही वर्षी या परिवारानं जे कार्यक्रमाचं नियोजन केलं, या कार्यक्रमामध्ये, या नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव नाहीये. महाराष्ट्रातली सगळी मातब्बर गुणीजन मंडळी एका व्यासपीठावर उभी करण्याचं काम, एकत्र आणण्याचं काम या परिवारानं केलं. खरं तर नानांच्या पूर्ण परिवारासाठी एकदा आपण जोरात टाळी वाजूया. आणि त्यांचं पूर्ण स्टाफ असतील, त्यांचे सहकारी मंडळी असतील, अगदी सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या परिवाराचे श्रद्धास्थान गुरुवर्य माधवबाबा इंगोले आळंदीकर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट उत्तमरावजी मगर, उपाध्यक्ष माजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी. आणि या कार्यक्रमासाठी तालमणी ताल महर्षी, अगदी ज्यांचा मृदंग असा वाजावा जणू बालाजीचा नगारा वाजावा, एवढं ज्यांचं सुंदर वाजवणं आहे असे आमचे मंगेश बाबा गोरेगावकर, मंगेश महाराजांसाठी जोरात टाळी वाजली पाहिजे. गायनात उत्कृष्ट अशी साथ देणारे विभक्तपरायण मनोहर महाराज कोठेकर, महाराजांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजूया. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप विशेष असं कौतुक असतं, ज्यांच्या कंठाचं कौतुक, ज्यांना कोकिळ कंठ म्हटलं जातं, ज्यांनी कुठल्याही एखाद्या प्रसंगामध्ये सहज कंठातून स्वर बाहेर काढावेत आणि आपल्या अंतःकरणाला, डोळ्यांनाच काय अंतःकरणाला सुद्धा बाजार फुटावा, एवढं ज्यांचं सुंदर गाणं, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती वास्तव्य करते, अतिशय नम्र ज्यांचा स्वभाव आहे, आपल्या गावचे जावई म्हणजे गावच किती भाग्यवान म्हणावं लागेल. सगळ्या क्षेत्रातली मातब्बर माणसं या गावाची जोडलेली आहेत. मग ते वाजवणं असेल, ते गाणं असेल, ते वक्तृत्व असेल, किंवा ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अध्यात्म असेल, सगळ्या क्षेत्रातली नाळ या गावाशी जोडलेली आहे. अशी हरिभक्तपरायण आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे असे आमचे पंढरनाथ महाराज करत, पंढरनाथ बाबांसाठी जोरात टाळी वाजवा. आदरणीय बाळासाहेब गुरुजी सुरेगावकर महाराजांना यायला थोडीशी अडचण आली. आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण रामदास महाराज गोरेगावकर आहेत, गणेश महाराज गोरेगावकर आहेत, समस्त गोरेगावकर भजनी मंडळी, पंचक्रोशीतून आलेले सगळे वारकरी मंडळी, सगळ्यांना सादर वंदन. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं इथे जमा झालेली आहेत. माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठी माणसं आहेत. पण आदरणीय माधव बाबांचे चिरंजीव बाबा, आपणालाही माझं वंदन आहे. आमचं अज्ञान आहे की आम्हाला सगळ्यांची नावं माहिती नाहीये. सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन करते. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या याच्यामध्ये आता सगळं आलं, वेगळं काही बोलायची गरज नाही. माझी विद्यार्थिनी आहे, भक्ती फार गोड गाते, पलीकडे अपेक्षा पवार, मंगेशपूरजी अपेक्षा याच भागातली आहे. हिंगोलीच्या भागातलं ते लेकरू आहे, 4 वर्षापासून आपल्याकडे शिकते. सुंदर गाते, सुंदर कीर्तन करते. आवर्जून ओळख करून द्यायचं, कारण की पुन्हा तुमच्या छत्रछायेखाली इकडे येणार आहे. अपेक्षा आहे. पलीकडे लोणारच्या भागातून आलेली बाळा आरती आहे. आणखी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, विलेकरी आहेत, चौकदार आहेत. सगळं गोड नियोजन आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाला दादाचंही मनापासून कौतुक आहे. फक्त विनंती, आमचा आवाज थेट यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करा, तेवढीच विनंती. या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी बरेच YouTube चॅनल आहेत. थोडी पटपट नाव सांगा. आमच्या मंगेश बाबांचं YouTube चॅनल आहे. YouTube वरती मंगेश महाराज जाधव या नावाचं YouTube चॅनल तुम्ही मोबाईलवरती ओपन करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम आणि महाराजांच्या संबंधातून महाराष्ट्रात जी मातब्बर मंडळी ज्यांची कीर्तनं झालेली आहेत त्या पेजवरती तुम्हाला ते कीर्तनं पाहायला मिळतील. त्याचबरोबर कैवल्य साम्राज्य हे देखील YouTube चॅनल इथे आहे. आणि आणखी कुठलं चॅनल आहे? गजर हरिकीर्तनाचा हरिकीर्तनाचा हे YouTube चॅनल आहे. आणखी कोणी असतील वेगळे तर पटपट नाव सांगा. वारकरी आवाज YouTube चॅनल. आवड वारकऱ्याची. तर या सगळ्या चॅनलवरती हे कीर्तन, हा कार्यक्रम गोरेगाव परिवारानं आयोजित केलेला नानांच्या स्मृतीतला हा भव्य कीर्तन सोहळा तुम्हाला पुन्हा पुन्हा बऱ्याच चॅनलवरती पाहायला मिळेल. वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल स्वर्गीय नाना
कीर्तन सोहळा. इको देऊ नका, इको नका. खरं तर मला सांगायचं असं की कर्तबगार कर्तृत्ववान माणसं जेव्हा समाजातून जात असतात तेव्हा समाजाचं एक नुकसान होतं पहा. कारण समाजामध्ये चांगली माणसं ही टिकली पाहिजेत. कारण त्यांच्या असण्यानं चांगुलपण माणुसकी या सगळ्या गोष्टी टिकून असतात. पण जेव्हा चांगली माणसं, माझ्या शब्दाकडे थोडस सगळ्यांनी लक्ष द्यायचं, जेव्हा चांगली माणसं समाजातून कायमची देवाघरी जातात ना, तर त्यावेळेला समाजाचं एक नुकसान होतं. चांगली माणसं असली पाहिजे. त्यांच्या विचारानं, त्यांच्या असण्यानं, त्यांच्या जगण्यानं एक समाजाला एक आयडल असतो नजरेसमोर जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, कधी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, कधी हरलेल्या माणसाला उभारी घेण्यासाठी, कधी एखाद्याला दिनदुबळ्याला आधार देण्यासाठी, कधी कधी कुणाला शब्दानं सांभाळण्यासाठी किंवा शाब्दिक आधार देण्यासाठी सुद्धा चांगली लोक समाजामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यांचा सहवास आणि त्यांच्या सहवासातून, त्यांच्या असण्यातून खूप काही चांगलं होत असतं. पण जेव्हा चांगली माणसं या जगाचा कायमचा निरोप घेतात ना, तर असं म्हणतात की त्यांच्या जाण्यानं सगळं चांगलं पण जातं असं नाहीये. नानांचं चरित्र किंवा स्वर्गीय गोरेगावकर नाना यांचं जीवनपट, त्यांचं कार्य, त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांच्या जीवनातली समाजसेवा, भले नाना शरीरानं आपल्यामध्ये नाहीयेत पण चांगल्या विचारानं. आणि नानांनी त्यांच्या लेकरा बाळांना, त्यांच्या परिवाराला, माननीय आमदार साहेब असतील, त्यांचे कनिष्ठ पुत्र असतील, त्यांचे सगळे नातू असतील, हा पूर्ण गोरेगाव परिवार, तर या परिवाराच्या रूपाने खूप चांगली माणसं नानांच्या माध्यमातून या समाजामध्ये अजून आहे. की अशा चांगल्या लोकांकडे पाहिलं की आपल्याला एक जगण्याची ऊर्जा प्राप्त होत असते. काही माणसांचा पिंडच हा एवढा पुण्यवान असतो, ते हयात आहे तोपर्यंत सुद्धा त्यांच्या हाताने चांगली कर्म घडत असतात. ते गेले तरी त्यांच्या आठवणीमध्ये चांगलीच कर्म घडत असतात. आज नानांच्या स्मृतीमध्ये 33 वर्षापासून कीर्तन चालू आहे. दुसरी गोष्ट, नाना असताना त्यांनी चालू केलेल्या शाळा, आणखी काही शिक्षण संस्था आहेत, समाजाच्या सेवेसाठी त्यांनी काही सार्वजनिक काही गोष्टी ज्या उभ्या केलेल्या आहेत समाजहिताच्या, त्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून गोरगरिबाची लेकरं शिक्षण घेतात, ज्ञानवान बनतात. आणि ती लेकरं या गावाचं नाव, या पंचक्रोशीचं नाव, किंवा जिथे जिथे नानांच्या हातनं अगदी हिंगोलीच नाही, आपली पंचक्रोशीच नाही, तर परभणीमध्ये सुद्धा, म्हणजे ज्या काळात नानांनी आमदारकी अशी मोठी मोठी पदं भूषवली त्यावेळेला परभणी त्यांचं ते केंद्रस्थान होतं. परभणी जिल्हा. तर अशा मोठ्या ठिकाणी देखील नानांच्या नावानं आणखी काही मोठी मोठी संकुल, शाळा, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर हे सगळं सांगण्यापाठीमागे उद्देश एवढाच आहे माझा, चांगली पुण्यवान माणसं हे हयात असताना तर सेवा, सत्कर्म, पुण्यकर्म करतच असतात. पण ती गेली तरी त्यांच्या स्मृतीमध्ये किंवा त्यांच्या नावानं अनेक चांगली कामं होत असतात. तर हे एका यशस्वी माणसाचं, ज्या व्यक्तीचं जीवन सफल झालं, अशा माणसाचं हे स्वरूप आहे. आणि आज बऱ्याच वर्षापासून नानांच्या स्मृतीमध्ये माननीय आमदार साहेब, माझे आमदार साहेब, त्यांचा पूर्ण परिवार आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये जे हरिकीर्तनाचं नियोजन करतायत ना, तर हे सुद्धा नानांनी त्यांच्यावर लावलेल्या संस्काराचं हे स्वरूप आहे. किंवा या पंचक्रोशीला, या प्रभागाला एक जे संस्काराचं बीजारोपण केलेलं आहे, तर त्याचं हे फळ आहे. सगळी माणसं, माझं बोलणं तुम्हाला जर व्यवस्थित लक्षात येत नसेल तर तुम्हाला कळावं याच्यासाठी मी एक उदाहरण सांगते. लक्ष देऊ नये. एक कुंभार दादा होते आणि कुंभार दादा मातीच्या वस्तू बनवायचे. सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक ऐका, म्हणजे चांगली माणसं किती चांगली असतात किंवा एक विचार चांगला, त्या चांगल्या विचारातून खूप काही चांगलं घडत असतं हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगते. आणि विशेष करून शाळकरी मुलींनी सुद्धा खूप व्यवस्थित ऐका, शहाण्या माणसांनी ऐका आणि लहानांनी खूप लक्षपूर्वक ऐका. एक कुंभार दादा होते. ते कुंभार दादा चिखल तुडवत होते. चिखल तुडवत असताना त्यांच्या पत्नीने विचारलं,
म्हणालो, तुम्ही काय बनवणार आहात? या मातीपासून कोणत्या वस्तू बनवणार आहात? कुंभार दादांनी सांगितलं, सती सध्या चिलीमचा खूप जमाना आहे, मी चिलीम बनवणार आहे. चिलीम माहितीये ना? नाही तर कोणीच म्हणणार नाही. मी चिलीम बनवणार आहे. पत्नी खूप सज्जन होती, चांगल्या विचाराची होती. माणूस किती सुंदर आहे, किती श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही, तर तो व्यक्ती सुंदर तेव्हाच असेल त्याचे विचार जेव्हा सुंदर असतील तेव्हा. माणूस विचारानं सुंदर असला पाहिजे, प्रवृत्तीनं सुंदर असला पाहिजे, आणि विचार आणि वृत्ती या दोन्ही गोष्टींचं सौंदर्य ज्यांना प्राप्त झालं त्यांना स्वर्गीय नाना म्हणतात. जाधव महाराजांनी मला सांगितलं, म्हणे दीदी, नाना ही अशी विभूती आमच्या भागामध्ये होऊन गेली की त्यांच्याकडे पाहून सगळ्या या पंचकृषीनं जगावं, या प्रभागानं जगावं. अगदी जनसेवेचाच पिंड. तर तसं ती जी कुंभारदाराची जी पत्नी होती ना, बिचारी खूप साधी होती, पण तिचे विचार फार सुंदर होते. आपल्यामध्ये म्हण प्रचलित काय, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तशी ती बाई साधी होती, पण तिचे विचार फार सुंदर होते. तिने विचारलं, काय बनवणार आहात? तो म्हटला, मी चिलीम बनवणार आहे. ती म्हटली, अहो तुम्ही चिलीम बनवताल, लोक खूप चिलीम सुद्धा विकत घेतील, भरपूर पैसे मिळतील आपल्याला, आपण गाडी घेणार, बंगला बांधणार, खूप खूप आपण सुखात जगू, पैसा खूप मिळेल. पण जो कोणी चिलीम विकत घेईल त्या चिलीमुळे कित्येकाचे प्रपंच संसार उद्ध्वस्त होतील, लेकरा बाळांचा तळतळाट लागेल, संसार उघड्यावर पडेल, आणि त्या पैशासोबत लोकांचा शिव्याशाप आणि तळतळाट सुद्धा आपल्याला लागेल. तो म्हटला, मग काय करू? ती म्हटली, येणारे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही डेरे बनवा. लोक थंड पाणी पिण्यासाठी डेरे विकत घेतील, त्या डेऱ्यामध्ये थंड पाणी ठेवतील. जो कोणी पिईल त्याचं पोट आणि आरोग्य चांगलं राहील, पोट शांत होईल, पैसेही मिळतील, आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा मिळेल. आपला झोपेतला संसार सुद्धा सुखानं किंवा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असेल. त्यानं आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकलं. कधी कधी आपली पत्नी जर समाजहिताच्या, चांगुलपणाच्या, माणुसकीच्या गोष्टी सांगत असेल ना, तर कधीतरी तिचं ऐकलं पण पाहिजे. तिला काहीच कळत नाही असं गणित कायमचं डोक्यात ठेवू नका. कधीतरी ती खूप काही चांगलं सांगते, आणि तिच्या चांगल्या गोष्टीचा नक्की स्वीकार करा, त्याचं कौतुक करा. तर त्या माणसानं ऐकलं, त्या कुंभार दादानं. तो म्हटला, काही हरकत नाही, मी चिलीम नाही बनवणार, आता मी डेरे बनवतो. ऐका सगळी मंडळी, त्यानं मातीला चिलीम ऐवजी डेऱ्याचा आकार द्यायला चालू केलं. मातीतून आवाज आला. माती बोलली, कुंभार दादा काय बनवणार आहेस तू? कुंभार दादा बोलला, माती ताई मी डेरा बनवणार आहे. माती बोलली, दादा तू चिलीम बनवणार होतास ना, डेरा का बरं बनवणार आहेस? तू चिलीम बनवणार होता, डेरा का बनवणार? कुंभार दादाचं उत्तर. कुंभार दादा बोलला, माती ताई बनवणार होतो चिलीम, पण आता डेरा बनवणार आहे. त्याचं एकच कारण आहे, माझा विचार बदललाय. काय बदलला? माझा विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता. ज्यानं मला उठायला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, संसार उद्ध्वस्त झाला असता, लेकरं बाळं रस्त्यावर आली असती, कित्येकांच्या प्रपंचाची दैन झाली असती, आणि मला तळतळाट लागला असता, माझ्यासोबत तुला सुद्धा शाप लागला असता. पण दादा तू आता डेरा बनवणार आहेस ना, लोक माझ्यामध्ये थंड पाणी ठेवतील, जे पाणी पितील त्यांचं पोट शांत राहील, आरोग्य चांगलं राहील, मलाही आशीर्वाद मिळेल आणि तुला सुद्धा आशीर्वाद मिळेल, तुझा संसार सुखाचा. माझ्या ताई दादांनो, याचा
अर्थ खूप सुंदर आहे. मातीला आकार देत असताना, मातीची एखादी वस्तू बनवत असताना ती वस्तू समाज हिताची आहे का समाज घाताची आहे याचा विचार केला जातो. मातीची वस्तू बनवताना म्हणजे समाजामध्ये मातीचा पुतळा ज्याला म्हणतात असा माणूस घडवत असताना तो माणूस समाजाचं भलं करतोय का समाजाचं नुकसान करतोय, किंवा तो समाजामध्ये किती सुंदर नजरेनं पाहिला जातो याचा विचार एक समाजाला एक मुलगा देत असताना, एक युवक देत असताना, एक लीडर देत असताना, एक व्यक्तिमत्व देत असताना, एक व्यक्तिमत्व साकारत असताना त्याही पेक्षा अधिकची जबाबदारी आई वडिलांची आहे. या समाजामध्ये आपण कशी मुलं देतो. आणि कामदेव नाही का 3 टर्म आमदार पदावर ते निवडून येणं हे सोपं नाही. त्याच्यासाठी लोकांनी स्वीकारावं लागतं आणि लोकांनी स्वीकारलं, लोकांनी मान्य केलं, लोकांचं मन जिंकलं, लोकांच्या अडचणीमध्ये हा परिवार उभा राहिला. नानांची पुण्याई, नानांचे संस्कार आणि या परिवारानं समाजसेवेचा घेतलेला वसा या सगळ्या माध्यमातून गोरेगाव परिवाराचं नाव मोठं आहे. आणि आजही जे आपण पाहतो या परिवाराचं सामाजिक स्तरावरती बोलय तर हे सगळं त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारातून त्यांच्या हाताने घडणारी समाजसेवा या सगळ्या गोष्टी त्याला अनुसरून आहेत किंवा लागू होतात. तर नानांचे जे संस्कार आहेत त्याच संस्कारावरती, त्याच पावलावरती पावलं टाकत माननीय आमदार साहेब चालतायत. हा पूर्ण परिवार चालतो आणि त्याच संस्काराचं फलित म्हणजे वडिलांच्या स्मृतीमध्ये उभं केलेलं हे कीर्तनाचं वैभव. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये श्रीमंत लोक खूप आहेत. सगळे श्रीमंत माणसं वाडवडिलांच्या स्मृतीमध्ये चांगल्या कार्यक्रमाचं, धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करतील असं नाही. श्रीमंती सोबत संस्कार, पुण्याई या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. आणि विशेष विचार करण्यासारखी गोष्ट सांगेन मी तुम्हाला. 33 वर्षापासून नानांचं पुण्यस्मरणासाठी कीर्तन सोहळा चालू आहे. 33 वर्षापासून. जाधवबाबा आपण रोजच कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रवास करतो. आपण रोज नवीन एका वक्त्याला श्रवण करता. आपण स्वतः अध्यात्माचे गाडे अभ्यासक आहात. आपण नेहमी बोलणं ऐकतो की ज्या माणसाच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी, पुण्यस्मरणाच्या दिवशी भगवंताचं स्मरण, ती माणसं पुण्यवान, ती माणसं देवाच्या घरी असतात. कुठे पोहोचलेली असतात? ज्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाला हरिकीर्तन असतं ती माणसं देवाच्या चरणाजवळ असतात. पण आता एक प्रश्न उभा राहतो, ज्यांचं पहिलं नाही 33वावं पुण्यस्मरण आहे ती माणसं कुठे आहेत नेमकी? देवाच्या चरणाजवळ म्हणावं का? तिथं मग पहिल्याच पुण्यस्मरणाला जाऊन बसली. आता नेमकी कुठे आहेत? तर सगळ्यांनी कामदेव नाही का 33 वर्षापासून ज्या पुण्यात्माच्या स्मृतीमध्ये, ज्या पुण्य विभूतीच्या स्मृतीमध्ये भगवंताचं स्मरण होतं, ती माणसं फक्त भगवंताच्या चरणाजवळच आहेत असं नाही, तर ती माणसंच देव झालेली आहे. आणि माझ्या ताई दादांनो, देवपदाला जाण्यासाठी सगळ्यात मोलाचं आहे आपल्या जीवनातलं सत्कर्म. आपण जे चांगलं कर्म करू ना, त्या चांगल्या कर्माच्या माध्यमातून माणसं पुण्यपदाला, देवपदाला जात असतात. आणि जुनी जी लोक होती ना, नानांचा जो कार्यकाल होता, तर त्या काळातली माणसं अशी माणसं होती ना, या लोकांचं जगणंच परमार्थ होतं. पहा, त्यांना वेगळा परमार्थ करायची गरज नव्हती. तुम्ही राजकारणात असा, तुम्ही शेती करा, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही उद्योग करा, किंवा तुम्ही अध्यात्मामध्ये असा, तुमच्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, तुमच्या त्या कामामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, सत्यता असली पाहिजे. मग तुम्ही प्रामाणिकपणे शेती करा, तुमची शेती तुमचा परमार्थ बनेल. तुम्ही प्रामाणिकपणे राजकारण करा, तो तुमचा परमार्थ बनेल. तुम्ही सत्यानं प्रामाणिकपणे नोकरी करा, व्यवसाय करा, उद्योग करा किंवा भजन कीर्तन करा, कोणतीही गोष्ट असू द्या, ती जर तुम्ही प्रामाणिकपणे सत्यानं आणि माझ्या प्रत्येक कृतीला देव साक्षीदार आहे अशी जर तुमची भावना असेल, अशी जर भूमिका असेल, तर ती तुमची कृती परमार्थ असेल.
जुनी लोक त्यांचं जगणं परमार्थ होतं का? त्या लोकांच्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा होता आणि त्या लोकांचं मन गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ होतं. प्रमाण आहे ना त्या लोकांचं जगणंच परमार्थ होतं. माझ्या बोलण्याचा भाग समजून घ्या. स्वर्गीय नाना असा एक जीवनपट आहे ना की बस त्यांच्या कार्यानं त्यांच्या कर्तृत्वानं वर्षानुवर्ष लोकांच्या स्मृतीमध्ये लोकांच्या आठवणीमध्ये नानांचं ते कार्य. आणि एक वाक्य सांगेन मी तुम्हाला, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. स्वामी विवेकानंदांची जन्मतिथी पुण्यतिथी आपल्याला नाही सांगता येणार, खूप अभ्यासू लोकच सांगते. पण स्वामी विवेकानंदांचा जीवनपटातला काही ना काही भाग प्रत्येक माणूस सांगत ते काय जगले. म्हणून आपलं जगणं लोकांच्या आठवणीत राहिलं पाहिजे. नानांचा स्मृतीतला आजचा कीर्तन सोहळा संतांचं एक प्रमाण त्याला लागू होत आहे. तुका म्हणे एका मरणेची जायचं सगळ्यांनाच आहे. इथं कोणी अमर नाहीये.
देवादेवांचे अवतार शिल्लक राहिले नाही. आपला सगळ्यांचा प्रवास त्याच वाटेनं चालू आहे. इथे सांगणारा किंवा ऐकणारा कोणीही अमर नाही. प्रत्येकाकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, अनेक प्रकारचे कार्ड असतील, पण अमर कार्ड कुणाकडेही नाही. झोपले का काय? बरोबर आहे ना? अमर कार्ड कुणाकडेही नाही. आणि मर म्हटलं की माणसाला टेन्शन येत आहे. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. सोपं सांगते तुम्हाला. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, माझ्यासोबत संवाद करा. 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती माणसं होती हो इथं? 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती लोक होती? एक तरी हात उंच करा. एकही नाही. आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच राहणार आहेत मुक्कामाला? आता पुढचं तरी सांगू शकतो ना आपण. 200 वर्षानंतरही कोणी नसणार आहे. याचा अर्थ असा आहे, आपण सगळे नश्वर आहोत. ठराविक काळासाठी या मृत्यू लोकांमध्ये नाशिवंत देह संपून जाईल एवढी प्रमाण आहे. पण तरी माणसे सत्याचा स्वीकार करायला का जड होतं?
माणसाला कळत नाही. जायचं ठरलेलं आहे, कधी जाणार कुठे जाणार कुणाला माहिती नाही. 5 गोष्टी माणसाच्या हातामध्ये नाहीत पहा. विवाहोर्थश्च मरणम अन्न जन्ममेव च. या 5 गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये आहेत. त्या गोष्टी आहेत तशाच घडणार आपल्या जीवनामध्ये. माझं बोलणं कळावं म्हणून विस्तारपूर्वक सांगते. लग्न आपलं कुणासोबत होणार, कधी होणार, कुठे होणार ही गोष्ट ठरलेली आहे. माणसं स्थळ पाहत दिल्लीपर्यंत जातात आणि गल्लीतच जुळतं. आतापर्यंत गल्लीतली मुलगी का बरं दिसली नाही, त्याचं एकच कारण आहे, वेळ आलेली नव्हती. ही जी गोष्ट आहे ना ती ठरलेली आहे. कधी कुठे कुणासोबत आपलं लग्न होणार ती गोष्ट ठरलेली आहे. पैसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती मिळणार, हा प्रयत्न तर सगळ्यांना करावे लागणार आहे, पण किती मिळणार ही गोष्ट ठरलेली आहे. म्हणून आपल्या प्रारब्धानं आपल्या प्रयत्नानं जेवढं आपल्याला मिळालंय ना त्याच्या समाधानी राहण्याचा प्रयत्न करत जा. उगी शेजाऱ्याची 10 मजली इमारत पाहून आपण पोटदुखी होऊ द्यायची नाही. आपुल्या संचिता वाचून या. आपल्या प्रारब्धाला काय दोष द्यायचा असेल तर द्यायचा, बाकी दुसऱ्याची प्रॉपर्टी पाहून कधी जळायचं नाही, कधी टेन्शन घ्यायचं नाही. कारण एखाद्या व्यक्तीला खूप ऐश्वर्य प्राप्त झालं ना तर तो त्यांच्या प्रारब्धाचा विषय आहे. त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मात केलेला सत्कर्मांचा भाग आहे. पण आता लोकांना अशी सवय लागली आहे, माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. सवय लागली लोकांना, आपल्या ताटात काय आहे ते पाहतच नाही. आपल्याला सवयच लागली दुसऱ्याच्या पाठावर पाहायची. सुखी जगायचं असेल तर एक सूत्र लक्षात ठेवा, जे आपल्याला आपल्या प्रारब्धानं प्रयत्नानं मिळालंय त्याच्यात सुखी जगण्याचा प्रयत्न करा, समाधान मानायला शिका. आणि एक सोपी गोष्ट सांगते, कदाचित बदल झाला तर झाला, कांदिव नाही का, एखाद्याची 10 मजली इमारत पाहून कधीच जळायचं नाही, कधी दुःखी राहायचं नाही. त्याची इमारत पाहून कधी बोटं मोडायची नाही, त्याच्याबद्दल वाईट शब्द कधी काढायचे नाही. जर त्या व्यक्तीबद्दल आपण जळाऊ व्यक्तीनं चुकीचं बोलत गेलो तर त्याचे मजल्यावर मजले चढत जातील आणि आपले पत्रे सुद्धा उडून जातील. पत्रे पण राहणार आहेत आपले आणि त्यांचे मजल्यावर मजले चढतील, ते कमी नाही होणार. म्हणून हे सूत्र लक्षात घ्या, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही मिळणार आहे ते आपल्या प्रयत्नानं प्रारब्धानं प्राप्त
प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे हा आपल्या प्रयत्नाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे. 3 टर्म साहेबांनी अंबानी पद भूषवलं याच वर्षी समजा थांबलेलं आहे. पण लक्षात घ्या, एक वाक्य सांगेन मी, सगळ्यांनी कान देऊन ऐका. कधी कधी सिंहाचं थांबणं सुद्धा पुढच्या गरुड झेपेचं लक्षण असतं. कधी कधी आपण थांबलेलं पाहिलं असेल, पण त्याचं थांबणं नसतं. पुढची पुढे भरारी घ्यायची, पुढे आणखी उंच उडी मारायची, आणखी छलांग पुढे घ्यायची. त्याचं नेहमी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये अजिबात ठेवायचे नाही. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली नाही तर कधी आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या स्वतःला किंवा इथपर्यंत देवाला कधी दोष देऊ नका की असं का बरं घडलं. याच्यासाठी कधी कोणाला आरोपी करायचं नाही. देवावर विश्वास ठेवायचा आणि आपल्या मनाला आपण सांगायचंय की देवाला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं द्यायचंय मला, म्हणून आता थांबवलं. हे प्रत्येकानं, म्हणजे मी फक्त परिवाराबद्दल बोलत नाही, तर हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लागू होत आहे. म्हणून प्रयत्न तुम्ही 100% करा. आणि लक्षात घ्या, फळ मिळालं किंवा न मिळालं हा पुढचा भाग आहे. कौतुक नेहमी माणसाच्या प्रयत्नाचं होत असतं. यश अपयश हा भाग वेगळा आहे. म्हणजे खूप उंच विचाराची लोक असतात ना, ती रिझल्ट पाहत नाही, ती प्रयत्नाचं कौतुक करणारे असतात, कामाचं कौतुक करणारे असतात. तर हे शिकायचं आपल्या सगळ्यांना. त्याच्याशिवाय आपण कॅपेबल नाही होऊ शकत. आणि स्वतःला कॅपेबल बनवण्यासाठी अगोदर आपले विचार भक्कम, आपला विचार आपल्या जगण्यात दिसला पाहिजे. पहा, विचार हा काही तोंडाने व्यक्त करून नसतो, तो आपल्या जगण्यात असला पाहिजे. तर सगळ्या बोलण्याचा सार एवढाच आहे की प्रयत्नानं तुम्हाला धन मिळणार आहे. कुणाचं पाहून कधी जळायचं नाही. टेन्शन घेऊ नका. उगीच एखाद्यावर जळाला तर त्याचे 100% तुम्ही ऑब्झर्वेशन करत राहा, त्याची प्रगती होतच राहते ना, आपल्या अधोगती चालते. धन हा विषय आपल्या प्रारब्धानं मिळणार. मृत्यू कुठे होणार, कधी होणार, कोणत्या कारणानं होणार हे सुद्धा ठरलेलं आहे. जन्म कोणत्या घरात होणार आपला ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. सगळी गोरेगाव मध्ये जमा झालेली मंडळी ऐका, जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला यायचं का गरिबाच्या घरात जन्माला यायचं, ज्ञानी लोकांच्या घरात जन्माला यायचं का सामान्य कुटुंबामध्ये जन्माला यायचं, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. पण ऐका, एक गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. म्हणून स्वतःच्या चांगल्या कर्मावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगली कर्म करत राहा. तुमच्या कर्तृत्वाचा छाप समाजाच्या मनावर पडला पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. वाडवडिलांनी खूप मोठी मोठी पद भूषवली आणि पुढे परिवाराला नाही सांभाळता आली. पण कौतुक आहे गोरेगाव परिवाराचं, गोरेगावकर परिवाराचं, की नानांच्या पाठीमागे सुद्धा आमदारकीचं पद अनेक वर्ष आणि इथून पुढे परमेश्वराच्या आशीर्वादाने या परिवाराला प्राप्त हो राहो हे सगळ्या लोकांच्या मनातलंय. मी तर आज आले इथे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा लोकांच्या मनावर उमटला पाहिजे. कर्तृत्व करणं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. जन्माला कुठे यायचं हे आपल्या हातात नाही, पण जिथे आलो त्याचं सोनं करणं. आणि लक्षात घ्या, माणसाचा आत्मविश्वास एवढा मोठा असावा ना, एवढा मोठा असावा की हातात माती जरी घेतली तर त्याची सोनं करण्याची ताकद आपल्या आत्मविश्वासामध्ये असते. म्हणून विश्वास मोठा असला पाहिजे, आपला आत्मविश्वास बलवान असला पाहिजे. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट ईश्वर नियोजित आहे. आपल्याला अन्न कुठे किती कधी काय खायला मिळणार ही गोष्ट सुद्धा ठरलेली आहे. तर या 5 गोष्टी एवढ्याच कारणानं सांगितल्या. गोरेगावकर ऐका मंडळी, या 5 गोष्टी सांगण्या पाठीमागे कारण एवढंच आहे की मृत्यू ठरलेला आहे, त्याला कुणालाही पाठ दाखवता येणार नाही. प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे. या गोष्टीवरती मी बोलत होते
एक ना एक दिन आकर है सुनेरा पाव फूलों खिलने से पाव फूलों खिलने से पहले तुझको पावा महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा आणि मंगेश बाबांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. एवढ्या सुंदर जागा काढल्या ना पंढरनाथ महाराजांनी अप्रतिम. एवढी सुंदर स्वरांची घसरण होती ना. खरं तर जी लोक गाण्यातली जाणकार आहेत ना त्यांच्या अंतःकरणाला आनंद झालाय आणि ज्यांना काही कळत नाही त्यांनी सुद्धा चेहरे हसरे ठेवलेले. खूप सुंदर. आणि आता विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगते तुम्हाला. माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या गालावरचं हसू. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. तुम्ही किती मजली इमारतीत राहतात कोणाला काही घेणं देणं नाहीये आणि तुम्ही किती लाखाच्या गाडीत फिरता याचंही कोणाला काही घेणं देणं नाहीये. पण तुमचा चेहरा किती प्रसन्न आहे या गोष्टीवरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून नेहमी आपला चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चेहऱ्यावरचं हसू ही माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. कुठल्याच किमतीवर ही श्रीमंती गहाण नाही ठेवायची. कुठल्याच कारणानं गहाण ठेवायची नाही. हे धन ज्याला मिळालंय ना ती माणसं खरंच जगामध्ये खरी श्रीमंत आहे. ऐका ऐका, काही माणसांचे चेहरे असे असतात ना त्यांचं तोंड पाहिलं की उगीच आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं काय म्हणून आपल्यालाच वाटतं. खरंच गौरी कुठल्या पंढरा बाबा फार गोड प्रमाण दिलं. कोडी येली गौरी जैसी दिसे तोंडावरी. तर काही लोकांचं तोंड असं असतं का 12 महिने चुकून जरी आपण त्यांचं तोंड पाहिलं की आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं की काय. आपलं काहीच चुकलेलं नसतं पण माणसं विनाकारण डिप्रेशन मध्ये जातात. काहीचे तोंड तर एवढी डेंजर असतात त्यांचं तोंड पाहिलं की इकडेच आपल्याला अटॅक येईल असं होतं. पाहिजे एवढी अवघड तोंड असतात कोणाची. काही लोकांना विचारतात काही लोक भाई क्यों रोते हो. भाई सूरत ही ऐसी है. रोते नाही तोंडच असं आहे. खिशात रुपये नसू द्या पण चौकात गेलं ना म्हणा आप्पा आता त्या नाना चला चहा घेऊ. आपला प्रसन्नता पाहून चहा घेतील आणि तिसरंच म्हणाल एवढ्या वेळेस बिल मी देतो पुढच्या वेळेस देतो. ही सोपी गोष्टी आहेत. म्हणून माणसाला नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे. सदा प्रसन्न चेहरा ठेवा. आडली नडलेली कामं सुद्धा होऊन जातील तुमची. ही खूप मोठी ऊर्जा आहे. आता कीर्तन त्याच्या अगोदरही बोलले मी तुम्हाला. आपला विचार सकारात्मक असावा, मन प्रसन्न असावं, चेहरा प्रसन्न असावा. लक्षात घ्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्मले त्या दिवसापासून त्यांच्या पाठीमागे संकट होती पण प्रत्येक संकटातून श्रीकृष्ण परमात्माचा विजय झाला. सोन्याची द्वारका उभी केली. एकट्या गोपाळाच्या घरी राहिलेल्या एका लेकरानं एवढा मोठा सत्ताधीश असणारा कंस त्याला मारलं हे सोपं नव्हतं. पूतना मारली हे सोपं नव्हतं. जेव्हा जरासंध भगवान श्रीकृष्ण परमात्माला मारण्यासाठी कालयवनाला पाठवतो तेव्हा कालयवनाला विचारलं कृष्ण आहे तरी कसा. जरासंधानं सांगितलं ज्याच्या गालावर हसू दिसल ना तो कृष्ण आहे समजा. तर कालयवन म्हणतो गालावर हसणं कोणी हसतंय मग सगळ्यांनाच कृष्ण समजायचं का. तसं नाही. सगळी माणसं भयभीत असताना परिस्थिती विपरीत असताना सुद्धा त्या स्थितीमध्ये जो हसत राहतो तोच कृष्ण आहे. लक्षात घ्या. म्हणून कधी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सुखदुःखांचं चिंतन करण्यापेक्षा स्वतःला स्थिर ठेवत चांगल्या विचारानं प्रवास कसा करता येईल आपल्याला या गोष्टीमध्ये माणसानं जागरूक असलं पाहिजे. आणि लक्षात घ्या ही जागरूकता आपल्यामध्ये निर्माण व्हावी
याची प्रेरणा देत आहे स्वर्गीय नानांचं चरित्र, नानांचा जीवनपट. हे गोरेगावकर कुटुंब आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे, आधार आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर माझा मूळ विषय एवढाच आहे की ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस जावं लागणार आहे. मृत्यू ही गोष्ट अटळ आहे. कोणे दिवशी माहिती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी सादर भावे. समयासी सादर भावे ह्या सगळ्या प्रमाणांचा पुरावा एवढाच आहे की जाणं अटळ आहे. आणि लक्षात घ्या, आपण गेलो तरी आपला आठवणींचा सुगंध पाठीमागे दरवळत राहावा. आणि आपल्या आठवणीचा सुगंध दरवळत राहण्यासाठी जीवन कसं जगलं पाहिजे? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. असं जगलं पाहिजे ना आपण. मग आपण काय जगलं पाहिजे? आपल्या जीवनात नेमकं काय केलं पाहिजे? की नानांच्या आठवणीमध्ये 33 वर्षापासून कीर्तन होतंय. किमान आपल्या वर्ष श्राद्धाला टाळ तरी वाजलं पाहिजे. याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? जीवनाची सफलता, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे? तर महाराज अभंगाच्या पहिला जाणं सुद्धा आपण गेलं
केल्यानंतर लोकांनी आपल्या जीवनपटाला उजाळा द्यावा, खूप माणूस चांगला होता, किमान एवढं तरी म्हणावं. असं म्हणू नये कुणी आपल्याला, बरं झालं गावची डोकेदुखी गेली, असं कुणीच म्हणू नये आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, तर सत्कर्म केले पाहिजे, विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे. बऱ्याच लोकांना विठ्ठलाच्या भक्तीचा अर्थ नाही कळत. आम्हाला वाटतं आम्ही खूप कीर्तनं केली म्हणजे आम्ही खूप मोठी भक्ती केली, एखाद्याला वाटतं आम्ही खूप काही केलं म्हणजे आम्ही खूप भक्ती केली. असं नाही. काही लोकांचं सांगते बरं मी, शब्दाकडे लक्ष देत जा, नाही तर कधी कधी अर्थाचा सुद्धा अनर्थ होतो. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटेच कोणाचे तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. रात्रभर भजन करून काही उपयोग झाला का? एक बाई तर काल्याचं कीर्तन ऐकून घरी निघाली. घरी जाताना गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्यात दारात फेकला. आता जिनं काला ऐकला तिचं कर्तव्य काय आहे की तांब्यात जिथून आला तिथं वापस द्यावं. तिथं भांडणं असतील तर पाहून सरळ निघून जावं. त्या बाईने टुपकन तांब्या उचलला, पदरात घातलं. काला ऐकून काहीच उपयोग नाही झाला. लक्षात घ्या, सेवा, सत्कर्म, परमार्थ, अध्यात्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन आहे, तेही सकारात्मक. सकारात्मक आपल्या जीवनामध्ये झालेला बदल, निर्माण झालेली अंतःकरणातली दया, नजरेतली करुणा, मदतीचा भाव, परोपकाराची भावना, या सगळ्या गोष्टी परमार्थाचं लक्षण आहे. आणि ह्या जोपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होत नाहीत तोपर्यंत कुठल्याच कृतीचा काहीच उपयोग नाहीये. मी सुरुवातीला सांगून गेले पहा, आपण जे कर्म करतो ते सत्यानं करा. मग ते राजकारण असेल, ते समाजकारण असेल, ते शेती असेल, ते उद्योग असेल, व्यापार असेल, काही असू द्या, भले ते कीर्तन असेल किंवा कथा असेल, जे तुम्ही करताय ते आपण सत्यानं करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. तीच विठ्ठलाची भक्ती आहे. हे माझं बोलणं तुम्हाला अधिक व्यवस्थित कळावं याच्यासाठी उदाहरण सांगते. आणि उदाहरण ऐकण्यासाठी थोडंसं आपल्याला पंढरपूरच्या दिशेनं जावं लागेल. पंढरीचं वैभव एवढं सुंदर आहे, तो विठोबा एवढाच सुंदर आहे, एवढा छान आहे, अंतःकरणानं एवढा सुंदर आहे. 90 वर्षाच्या वयोवृद्ध वारकऱ्यावरती त्याची कृपा होईल नवल नाही, 9 वर्षाच्या लेकरानं त्याच्या नावाचा टाहो फोडत त्याच्यावरही कृपा केल्याशिवाय राहत नाही. फक्त खाली बसलेल्या लोकांनी जय म्हणा बरं, मला आवाज ऐकायचा आहे तुमचा.
हा. लहान लहान मुलांनी पण करा, पण मी सांगेल तेव्हा. महिला पुरुष मुली असतील, शाळकरी लेकरं असतील, ज्येष्ठ लोक असतील, मी देवाचं नाव घेईल, त्याच्यानंतर तुम्ही जय म्हणायचं. म्हणजे तुमची बॅटरी उतरली का चार्ज आली ते लक्षात येईल माझ्या. हा, म्हणजे मला पुढचा टायमिंग कळेल की कुठे थांबलं पाहिजे आपण. सगळ्यांनी हात उंच घ्या आणि जोरात जय जयकार करायचा. मी अगोदर बोलेल, तुम्ही फक्त जय म्हणायचं, बाकी काही नाही. प्रभू रामचंद्र भगवान की, लक्ष्मण भैया की, सीता मैया की, प्रभू रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. फक्त एकदा हात खाली घेऊ नका. प्रभू रामचंद्र भगवान की, फक्त एकदा. प्रभू रामचंद्र भगवान की, एकदाच. प्रभू रामचंद्र भगवान की. आता लास्ट एकदा एकदा. प्रभू रामचंद्र भगवान की, लक्ष्मण भैया की, सीता मैया की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. नेमके तुम्ही आहेत कुठं तेच कळलं मला आता. तुम्ही कीर्तनात आहात का ते चेक करायचं होतं मला. असू द्या, ज्यांनी जय केला ते फसलेले चुकलेले. आता फसलात ते फसला, पुढच्या वेळेला फसू नका. विठाला विठाला. पंढरनाथ भगवान की जय. कानडा राजा पंढरीचा. पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. दामाजी पंत नावाचे संत राहतात तिथे. त्यांच्यातला प्रामाणिकपणा टिपला बिदरच्या बादशहानं. दामाजी पंतांना बोलावून घेतलं. दामाजी पंत, तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं राज्यव्यवस्था चालवण्यासाठी आम्हाला मदतीला पाहिजेत. या मंगळवेढाच्या प्रभागाचा कार्यभार स्वीकाराल का? काही हरकत नाही, सेवा करतो आम्ही. दामाजी पंतांनी कार्यभार स्वीकारला. आणि लक्षात घ्या, अडचणी ह्या चांगल्याच लोकांच्या पुढे असतात. अडचणी ज्या येत असतात ना, त्या चांगल्याच लोकांना अडचणी येत असतात. परीक्षा ही चांगल्याच लोकांची असते. परीक्षा अभ्यास करणाराचीच असते. परीक्षेचं गांभीर्य सुद्धा अभ्यास करणाऱ्याला असतं. काही काही लोक म्हणतात तसं नाही होत ताई, खूप खूप देवधर्म करतो. जेवढा जास्त देवधर्म करा तेवढ्या जास्त अडचणी येतात आमच्या जीवनात, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. सोपं उत्तर आहे त्याचं. पहिलीच्या वर्गात असाल तर तेवढ्याच बुद्धिक्षमतेचा पेपर तुम्हाला सोडवायला असतो. पण जसं जसा वर्ग वाढेल तशी परीक्षा कठीण होते का सोपी असते? कठीण होत जाते परीक्षा. तसंच सुद्धा अध्यात्माचंही तसंच आहे. जेवढे तुम्ही अध्यात्मात पुढे पुढे जाल ना, तेवढे पेपर सुद्धा आपले कठीण कठीण. दामाजी पंतांनी जनसेवेचा वसा हातात घेतला आणि अडचणी त्यांच्या उभ्या पुढे अशा उभ्या राहिल्या की दुष्काळ पडला. दुष्काळाचा असं सावट की माणसं किडामुंगीसारखी मरायला लागली. दामाजी पंतांनी विचार केला, माणसंच मेली तर शासन कोणासाठी? ही सत्ता कोणासाठी? ही सत्ता आपलं मोठेपण गाजवण्यासाठी नसते. ही पद आपली मिरवून आपण मोठे आहोत हे मिरवण्यासाठी नसतं. ही पद प्रतिष्ठा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी असते. दामाजी पंतांनी विचार केला, माणसं मेली तर शासन कोणासाठी? माणसं वाचली पाहिजेत. धान्याचं कोठार गच्च भरलेलं आहे, लोकांना वाटून देऊ. दामाजी पंतांनी विचार केला, धान्य वाटून देऊ का हे विचारायला जावं तर बरीच लोक मरतील. आणि विचारल्यावर प्रामाणिकपणे सांगू, जेवढं खाल्लंय त्याच्या दाम दुपटीनं भरून देऊ, पुढच्या वर्षी पाऊस पडेल. पण दामाजी पंतांनी धान्याचं कोठार खुलं करून दिलं. लोकांनी धान्य घरी घेऊन गेले, पोटाला पोटभर खाल्लं, लोकांची मर टळली. गोरेगावकर मंडळी आहे का? लोक जगली, पण माणसाच्या जातीसारखी विचित्र जात नाही पा. ज्यांनी खाल्लं ना त्यांनीच जाऊन सांगितलं. बिदरच्या बादशहाला अशीच लोक असतात. लोक अशीच असतात. अभ्यास करा त्याचा. बिदरच्या बादशहा
न विचारता धान्य लोकांना वाटून दिलं. हुजूर एवढं मोठं कोठार लोकांच्या हवाली केलं. घेतली का परवानगी तुमची? त्याला राग आला आणि शिपाई पाठवले, जा पकडा दामाजी पंताला. सगळ्यांनी इथून पुढचं माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. शिपाई दामाजी पंताला पकडण्यासाठी निघाले खरे, पण पंढरीच्या मालकाला काळजी पडली. जर माझ्या दामाजी पंताचे हातपाय बांधून घेऊन दामाजी पंताला जर भर चौकातून फरफटत बिदरच्या दरबारात घेऊन गेले ना, तर लोक याच्यातून असं समजतील, अरे दामाजी पंतांनी लोकांवर उपकार केला म्हणून त्यांच्यावरती ही वेळ आली. याचा अर्थ कुणी कुणावर उपकार करायचा नाही. कुणी मरायला लागलं तरी पण त्याला कुणी पाणी आणि अन्न द्यायचं नाही. आपण आपलं जगायचं. याच्यातून माणसं नाही, माणुसकी मरून जाईल. आणि कांदेव नाही का, 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक म्हणजे काही माणूस नाही झाला की फक्त आकृती आहे. या माणसातलं माणूस जोपर्यंत जिवंत होत नाही ना, तोपर्यंत या शरीराला सुद्धा काही किंमत नाही. आणि माणूस पण तेव्हा जिवंत होईल तेव्हा हात परोपकाराला मदतीला धावून जातील, डोळे चांगले पाहतील, तोंडातून चांगलं बाहेर येईल, पावलं चांगल्या कामासाठी पळतील. देव देश आणि धर्माच्या कामात जेव्हा माणूस उभा राहील ना, समजावं त्याच्यातली माणुसकी जागी आहे, हाच खरा माणूस आहे. भगवंताला काळजी पडली, माणुसकी मेली तर माणसाची आकृती बनवून काही उपयोग नाही होणार. भगवान परमात्मानं बेटेवरून उडी घेतली. ऐका मंडळी, आणि भगवान परमात्मा चोखोबारायांच्या झोपडी बाहेर उभा राहिला. महाराज तुमचे कपडे मला घालायला द्या. चोखोबाराय म्हणतात, देवा हे फाटके मळकटले कपडे तुम्हाला कसे देऊ घालायला? भगवान म्हणतात, द्या, काही हरकत नाही. देवानं फाटके कपडे अंगावर घातले. ऐकताय ना, फाटक्या कपड्यामध्ये सुद्धा देव सुंदर दिसायला लागला. अरे सौंदर्याचा बादशाह आहे तो, सौंदर्याची खान आहे तो, सौंदर्याचा जन्म त्याच्यापासून झालाय. एवढा सुंदर आहे तो. राजस सुकुमार
भगवान फार सुंदर आहे माझ्या दादांनो. त्यांना फाटके कपडे घालू द्या नाही तर सोन्यानं मडलेले घालू द्या, तो सुंदर आहे. कारण सौंदर्याचा जन्म त्याच्यापासून आहे. काही लोक उसनवारी सुंदर बनण्याचा प्रयत्न करतात. उसनवारी कळतं का? अहो काही नाही ना, 40 रुपये मीटरच कापड अंगावरती घालू द्या, रुबाबातच दिसतात. 40 रुपये मीटरचं कापड मग रुबाबातच दिसणार. आणि काही नाही, रेमंडचा कपडा घालू द्या, बुजगावण्यासारखे दिसत. काही आमच्या मावशा साधी साडी, साधा पदर, लक्ष्मी सारखी दिसणार माझी ताई. साधा पदर, काही उगाच इकडे पिना तिकडे पिना तिकडे पिना, काहीच मजा नाही त्याच्यात. पण भगवान सौंदर्याचा जन्म त्याच्यापासून. त्या साध्या कपड्यामध्ये भगवान परमात्मा निघाले, बिदरच्या दरबारामध्ये आले. बिदरच्या दरबारामध्ये आले. जग ज्याच्या समोर देहाची पायघडी करते तो भगवान भक्तासाठी. विश्वाच्या मालकानं मुजरा केला. जोहार माया बाप जोहार. विचारलं कौन हो आप? विठू मेरा नाम है. किस कारण आए हो? अनाज की कीमत चुकाने आए हैं. क्या लाए हो? हाथी घोड़े? हाथी घोड़ों पर नहीं हुजूर, मेरे पास बटवा है. अरे भाई, इतने बड़े अनाज की कीमत बटवे में? हुजूर, उसी बटवे में उस अनाज की कीमत हमने लाई है. दाखव. बटवा उलटा केला. अशा मोहरा पडायला लागले जणू काही पावसाच्या गारी पडत आहे. पाहणाऱ्याची बुबळं गरगर फिरायला लागली. मोजदाराच्या बोटाला पॅरालिसिस झाला, तोंडाला फेस आला, तोंड वाकडी झाली, तरी पण त्यांना त्या मोहरा मोजता नाही आला. एवढ्या मोहरा, एवढं ताकदीनं का बोलत होतं? लक्ष्मीचा पुत्र नाही, पती होता. ताकदीनं बोलत होता. उठार भरलं मोहरांनी. विठू बस हो गया, अब नहीं चाहते, बस हो गया. विनंती एवढीच आहे, मालकाला त्रास देऊ नका. विचार करा, विश्वाचा मालक पण काय म्हणतोय? आमच्या मालकाला त्रास देऊ नका. म्हणजे या विश्वाच्या मालकाचा मालक कोण? दामाजी पंत. हे संत, हे वारकरी, हे भक्त, ही महात्मा मंडळी, यांना देव आपले मालक समजतोय. अरे देवानं दामाजी पंतांना मालक समजावं, असं दामाजी पंतांनी काय केलं होतं? तर माणसातला माणूस पाहिला होता. माणसांच्या सेवेमध्ये उभे राहिले होते. माणसांची मर टळावी याच्यासाठी त्यांनी परोपकार केलेला होता. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, हे वचन त्यांनी आचरणात आणली होती. माणसांनी, दामाजी पंतांनी माणसातला देव पाहिला. आणि आपला सगळा संप्रदाय सुद्धा सांगतोय, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. देव आपल्यामध्ये, याचा पुरावा आणखी. काही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काही पंढरी
आत्मा हा विठ्ठल माणसात देव पाहिला दामाजी पंतानं आणि हीच त्यांची भक्ती ठरली. मग संत महात्मे सांगतात हीच भक्ती करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. माणसात देव पाहायचा, मग देवळ उभारण्याची काय गरज, हाही प्रश्न आहे. माणसातला माणूस तो माणूस आहे सांगण्यासाठी मंदिरं पाहिजे, कीर्तन पाहिजे, कथा पाहिजे. हे व्यासपीठ असल्याशिवाय चांगलं कोण कुणाला सांगणार आहे. आज दिवसभरात वाईट बातम्या जास्त पडतात कानावर आणि चांगल्या बातम्या कमी पडतात. मग ही बुद्धी मध्ये शिरलेली घाण, ही शिरलेला व्हायरस कोण काढणार आहे बाहेर. त्याच्यासाठी या पवित्र व्यासपीठांची गरज आहे. काही लोक म्हणतात कोट्यावधीचा खर्च मंदिरावर करण्याची गरज काय, देव सगळीकडे आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, कितीतरी प्रमाण आहे, पण प्रमाण आता नको आहे आपल्याला. खूप प्रमाण आहे या पूर्ण जगतामध्ये भगवान परमात्मा भरलेला आहे. मग मंदिराची गरज काय, त्याचं उत्तर आहे का. हवा सगळीकडे आहे की नाही. गोरेगाव इथपर्यंत येईपर्यंत मी कोरेगावच म्हणत होते, इथं आलं गोरेगाव. ऐका, हवा सगळीकडे आहे की नाही. मग हवा सगळीकडे आहे तर गाडीचे टायर पंक्चर झाल्यानंतर पंक्चरच्या दुकानाची गरज काय. हवा अशी धरा आणि अशी भरा टायर मध्ये, जमल का, नाही जमणार. हवा सगळीकडे असताना सुद्धा टायर मधली हवा कमी झाल्यानंतर पंक्चरच्या दुकानावरच जावं लागतं. तसं जीवन जगत असताना आत्मविश्वास रूपी हवा ती ऊर्जा कमी होईल ना, तेव्हा सगळीकडे भगवान शोधून चालणार नाही, मंदिरातच जावं लागेल. याच्यासाठी मंदिराची गरज आहे. मंदिरात उभा असलेला देव आपल्याला सांगेल भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, तो सांगेल आपल्याला. याच्यासाठी मंदिरांची गरज आहे. ते मंदिर आपला आत्मविश्वास, आपला विश्वास, आपला श्रद्धा त्याला तडा जाऊ देत नाही. या देवाची सेवा करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठलाची भक्ती जर आपण केली नाही तर आपलं जीवन असंच व्यर्थ जाईल. आणि निघालाय आपल्या जीवनाचा प्रवास. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावधान, पुढे ऐका. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. आयुष्य कसं निघालंय. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. समजून घेत जा माझं बोलणं. यांचे एवढं धोकेबाज दुसरं कोणी नाहीये. या दातावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. आणि आहेत म्हणून काही पण खायची सवय लावायची नाही. की एकदा का पडले, तोंडात काहीच नसतं तरी माणसं तोंड हलवत बसतात. उगीच तोंड हलवणार. आता दाखवायला उदाहरण पण नाही माझ्याकडे. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. अजून काय होत आहे. श्याम केस शुभ्र होती. 50शीत काळे केस पांढरे होतात. लोक खूप हुशार झाली आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही, पण डाय कोणी करावा. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. MH18, MH20, MH25, MH30, MH40, MH50, MH55, MH60 पर्यंत डाय करा. ही गाडीची पासिंग नाही, वयाची पासिंग सांगते तुम्हाला. 60 पर्यंत डाय करा. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतात डायचे वाटे खोट आहे. डोक्याला डाय लावायला जातं, म्हातारच्या तोंडाला कट्टा उडतं. म्हणून कोणत्या वेळेत काय केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट वेळेमध्ये गोड दिसते. बरं पहा, हे डायचं प्रकरण ना जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तसं काही डांबरीवर धोकं पडलंय. श्याम केस शुभ्र होती, त्या सिंहातारा म्हणती,
साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वसवास लागे पाठी त्यासे हसती कारटी सावध सावधान सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे दाना 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं गोरेगाव पहिलं मंडळ वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाक घरात लक्ष घालायचं नाही तुम्हाला शपथ आहे माझी सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं शेंगदाणे किती घातले अजिबात पाहू नका सुनबाईला 2024 मध्ये डुसपूस करायचं नाही कुरकुर करायचं नाही तिला टाकून बोलायचं नाही आणि सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करू नका हातात जपाची माळ घ्या आणि सुखी म्हातारपणाचा मंत्र सांगते तुम्हाला एवढंच म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गोरेगाव मध्ये नाही एवढंच म्हणा सगळं म्हातारपण सुखात आपलं पण हे कळतच नाही पण कीर्तनात बसलेल्या गावच्या बिचाऱ्या सगळ्या महिला आहेत ना सासवा त्या खूप समजदार आहेत इथं सासू सुनेचं भांडणच नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मला कसं कळालं कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं तुमच्या गुटगुटीत तब्येती सफरचंदासारखे गाल फक्त सून प्रसन्न आहे असंच प्रेम जपून ठेवा सासूनं सुनबाईला मुलगी म्हणा मुली एवढं प्रेम तिच्यावर करा आणि शिकलेल्या सुनेला माझी विनंती हात जोडून एका बाजूने बोलणार नाही ज्या घरात तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं जाणार आहात ना त्याला स्वर्ग बनवा नरक बनवू नका हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिकवलंय नानांसारख्या दिव्य विभूती गोरेगाव तर कुटुंब या कुटुंबानं आपल्यासाठी शाळांची सुविधा केली खूप मुली शिकतायत आता आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा आपल्या संस्काराचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी नाही कुटुंब जोडण्यासाठी करा सगळं जीवन सुंदर होईल हे शिकायचंय आपल्याला तर वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही त्यांचं सांगितलं तुम्हाला खूप हसू येत होतं तुमचं सांगते आता वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही तुम्हाला खूप नाद आहे याचं जुळव त्याचं जुळव त्याचं जुळव हा तर ते करू नका 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जायची मग जीव होतो कासा विसी मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला या सगळ्या माझ्या बोलण्यातून एकच सांगायचं मला आयुष्य निघालंय फक्त सावध कधी व्हायचं ते आपण ठरवायचं म्हणून माझ्या ताई दादांनो नाही तरी गेला जन्म वाया असं आपल्या जीवनात घडू नये याच्यासाठी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला करिता भरोवरी दुरावसी दुरीन भवाचे पुरी वाहवसी सोपं आहे हो काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची विठोबार स्वर्गीय पवित्र पुण्यात्मा बाबूरावजी पाटील गोरेगावकर नाना या देव स्वरूप विभूतीच्या जीवनपटाचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पडावा त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या कर्तृत्वानं आपलं सगळ्यांचं जीवन उजाळून जावं त्यांच्या जीवनपटातून रोज एक विचार आपण आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपल्या जीवनाची दशा बदलवण्यासाठी घ्यावा आपल्या सगळ्यांचं जीवन उत्तम व्हावं या गावाचं नाव तर मोठं आहेच
पण आणखी या पंचकृषीमध्ये नानांच्या नावानं राजकीय सामाजिक आध्यात्मिक या सगळ्या श्रीमंतीचा विकास व्हावा आणि माननीय आमदार भाऊराव पाटील साहेब गोरेगावकर तर साहेब असतील आणि माननीय श्रीमान सुनीलजी पाटील गोरेगावकर असतील, ही सगळी मंडळी, नानांचा पूर्ण परिवार, तर या परिवाराच्या हातानं जनसेवा समाजसेवा घडावी, राजकारणातली उच्च पदं या सगळ्यांना प्राप्त व्हावीत आणि जेवढ्या मोठ्या पदावर ही सगळी मंडळी जातील तेवढा सगळा या पंचकृषीचाच नाही, गावाचा नाही, जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्रामध्ये आदरानं या सगळ्यांकडे पाहावं, एवढा उंचीला एवढा विकास व्हावा या पूर्ण पंचकृषीचा. हे बस एवढीच आम्ही भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला मी विराम देणार आहे. आमचे मंगेश महाराज असतील, आमचे पंढरनाथ बाबा असतील, ही सगळी गुणी मंडळी, सुरुवातीला ज्या सगळ्यांचा मी नामोल्लेख केला, आदरणीय महात्मा मंडळी, या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवूया, कारण ही रत्न आहे, यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही सगळी मंडळी उपलब्ध होणं म्हणजे कार्यक्रमाला चांदणी लावण्यासारखं आहे. तर या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, मनापासून कौतुक. आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम देणार आहे. माझं बोलणं झाल्यानंतर आदरणीय साहेब बोलतील माझं बोलणं झाल्यानंतर. आणि फक्त 1-2 मिनिट, कारण तुमच्या जी लोक मला यूट्यूबला फॉलो करतात त्या लोकांना तर माहिती आहे, पण साहेबांपर्यंतही आम्ही काय करतो बीड जिल्ह्यामध्ये ते तुमच्यापर्यंत आमचा निरोप पोहोचावा याच्यासाठी सांगते. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात अगदी नगर बॉर्डर 4 किलोमीटर आहे आमच्यापासून. गेवराई तालुक्यात चकलंबा आमचं गाव आहे. त्या गावामध्ये 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. त्या संस्थांची सेवा परंपरेने आमच्यापर्यंत आलेली 10वी 11वी पिढी आहे आमची या सेवेमध्ये, महाराजांच्या सेवेमध्ये. साहेब मला सांगायला आवडेल तुम्हाला आणि श्रोत्यांनाही, मागच्या 17 वर्षापासून आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली, की ज्या संस्थेमध्ये मुली कीर्तन, कथा, गायन, मृदंगवादन हे शिकतात. 17 वर्षापासून ही सेवा चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी आपल्याकडे शिकायला आहे. महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यातलं लेकरू आपल्याकडे कथा कीर्तन शिकायला नाही. म्हणून खूप मुली शिकल्या या 17 वर्षाच्या काळामध्ये. खूप चांगल्या कीर्तनकार बनल्या. ज्ञानोबराय तुकोबरायांची सेवा करतात. कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन, चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. धर्म जिवंत ठेवण्याचं काम करतात. तर हे सगळं सेवा कार्य चालू आहे. या जी संस्था मी चालवतो, खरं तर ते मी चालवते म्हणणं हा माझा मूर्खपणा आहे, हे माझं अज्ञान आहे. तर हे मी नाही करत, हे माऊली करून घेतात. कारण त्यांनी बळ दिलं नाही तर आपण काय करणार आहोत. तर माऊलींच्या कृपा आशीर्वादाने सगळं चालू आहे. साहेब, आपल्या कामाचा विस्तार खूप मोठा आहे, आम्ही खूप लहान आहोत. पण या छोट्याशा संस्थेमध्ये एका मुलीपासून संस्था चालू केलेली 5 वर्षापासून 250-300 मुली दरवर्षी कीर्तनाचा अभ्यास करतात. तिथे या वर्षी 250-300 मुली तिथे कीर्तनाचा कथेचा अभ्यास करतात. 250-300 लेकरं सांभाळणं हे सामान्य माणसाला शक्य नाहीये, कारण ते निवासी आहेत. रोज 900-800 लोकांचा भंडारा म्हणतायत तिथे. सकाळी दुपारी 3 वेळेचं जेवण, म्हणजे 800-900 लोकांचं जेवण झालं तर हे सगळी व्यवस्था तिथे चालते. ठराविक आणि मोजक्या मुली अशा आहेत की त्यांना आई नाही, वडील नाही, कुणीच नाही. तर तशी ठराविक लेकरं आहेत, त्यांचीही सेवा आम्हाला कथा कीर्तनाच्या माध्यमातून जे मानधन प्राप्त होतं ना, तर ते सेवेमध्ये लागतंय, संस्थांच्या बांधकामामध्ये लागतंय. नानांच्या स्मृतीमध्ये आजचं हे जे कीर्तन आम्हाला प्राप्त झालंय, तर खऱ्या अर्थानं या कीर्तनापासून जे मानधन आम्हाला प्राप्त होणार ते योग्य कार्यासाठी चाललेलं आहे. तर सर्व बसलेल्या श्रोत्यांना माझी विनंती आहे, जे काम आम्ही करतोय या कामामध्ये तुम्ही कुठेतरी खारीच्या वाट्यानं मला मदत करावी, सहभागी व्हावं. कारण त्या संस्थांच्या बांधकामासाठी आणि त्या संस्थेसाठी कुठली राजकीय शासकीय व्यवस्था नाहीये. बरं, मदत नाही म्हणून थांबणंही माझ्या स्वभावात नाही. मागच्या 2018 पासून आम्ही लोकांकडे कीर्तनाच्या माध्यमातून मदत मागत गेलो. या चांगल्या कामाला आम्हाला बांधकामासाठी सहकार्य करा. कारण छोट्याशा देणगीनं, छोट्याशा मानधनातून मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत नसतात. तर लोक आम्हाला मदत करत गेली आणि मुलींच्या राहण्याची व्यवस्था तिथे आम्ही करत गेलो. खूप सुंदर पद्धतीने संस्थांचं बांधकाम चालू आहे.
आता मुलींना सुरक्षेसाठी आम्ही सुरक्षा भिंत ऑल कंपाऊंडचं काम हाताशी धरतोय. तर या कामासाठी आम्हाला मदतीची गरज आहे. या कामासाठी महाराष्ट्रभरातून लोक आम्हाला मदत करतात. तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही या पवित्र कार्यासाठी सहकार्य करावे. कुणी म्हणेल ताई त्या मठाला आम्ही मदत करावी याची आम्हाला गरज काय? तर मी सुरुवातीलाच बोलले, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं लेकरू तिथे शिकायला आहे. आपल्या भागातल्या मुली आपल्याकडे शिकायला आहेत. जे अपेक्षा पवारचं मी नाव घेतलं, तिच्या आई वडील कीर्तनात बसलेले आहेत ते. तर ही सगळी मंडळी त्यांची लेकरं तिथे सुरक्षित आहेत, खूप चांगला अभ्यास करतायत. कुणाचं तरी लेकरू शिकताय ना, त्याच्या सेवेत ज्ञानोपरायांची सेवा समजून आपली मदत लागावी, या भावनेत तुम्ही आम्हाला सहकार्य करावे ही विनंती आहे. रोज तुम्ही मला कदाचित कधी टीव्हीवर पाहत असाल, कधी युट्यूबवर पाहत असाल, आज प्रत्यक्षात तुमच्या समोर उभी आहे आणि या कामात तुम्ही सहकार्य करावं ही मला आशा आहे. आता पहा, न्यू हायस्कूल बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगावच्या शाळेतील विद्यार्थी आणि 55 विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. 5 विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, PSI, STI शिक्षक झालेले आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. हे या संस्थेचं खूप मोठं यश आहे. याच गावातील, या छोट्याशा गावामध्ये या संस्थेच्या माध्यमातून एवढी उच्च पदं प्राप्त करणं म्हणजे ही या कार्याचं, या परिवाराचं यश आहे. एकदा टाळी वाजली पाहिजे सगळ्यांसाठी. असंच यश या कामाला, कार्याला प्राप्त व्हावं आणि आम्ही जी संवारकरी शिक्षण संस्था चालवतो त्याच्यासाठी आपण सहकार्य करावं. माझ्या वाणीला मी विनंती देते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि वाणी ज्ञानेश्वर माऊली होईल, त्याच्यानंतर आदरणीय साहेब बोलतील. जय विठ्ठल झाल्यानंतर बोलतील. हां,